दानशूर दीपक नानाजी लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक धम्म परिषदेनिमित्त बैठक संपन्न। चलो बुद्ध की ओर 2 मार्च 2025 श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिनानिमित्त देश विदेशातील पूजनीय भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थितीत व पूजनीय दलाईची लामा यांच्या मंगलम मैत्रिणी ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद व जाहीर धम्म सभा रविवार दिनांक 2 मार्च 2025 सायंकाळी 4 वाजता गोल्फ क्लब मैदान नाशिक येथे आयोजित करण्यात आली आहे। या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, श्री अजितदादा पवार, केंद्रीय मंत्री किरण रिजिजू उपस्थित राहणार आहेत। तर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नामदार रामदासजी आठवले हे मार्गदर्शन करणार आहेत। या कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख श्री प्रकाशजी लोंढे, माजी नगरसेविका सौ दीक्षाताई दीपक लोंढे, सामाजिक कार्यकर्ते दीपक नानाजी लोंढे, पीएल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषणभाऊ लोंढे यांनी केले आहे। आज सायंकाळी 6 वाजता या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी दीपक नानाजी लोंढे यांचा मित्रपरिवार तसेच केडर पदाधिकारी व माथाडी संघटनेच्या वतीने मसाला झोन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते दीपक नानाजी लोंढे हे होते। यावेळी दीपक नानाजी लोंढे व केडर सदस्यांनी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आपापली मते व्यक्त केली। तसेच सातपूर परिसरातील 25 पेक्षा जास्त बौद्ध विहारांमध्ये प्रचार प्रसार करण्यात येईल व जास्तीत जास्त नागरिकांना या कार्यक्रमाला नेण्याची जबाबदारी केडर सदस्यांनी घेतली आहे। कार्यक्रमाचे नियोजन, नागरिकांना कोणत्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, सातपूर परिसरातून गोल्फ क्लब मैदानापर्यंत नागरिक कशा पद्धतीने पोहोचतील, या सर्व नियोजनासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीस 200 केडर सभासद उपस्थित होते। जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन सर्व केडर सदस्यांनी केले आहे। या बैठकीत सामाजिक कार्यकर्ते धीरज भाऊ शेडके, मंगेश वाघमारे, संतोष पवार, दिनेश जाधव, रवी मामा पालवे, नाना जाधव, विनायक साताळे, दीपक उबाळे, मलिक काळे, मनोज अहिरे, संजय जगताप, गणेश बत्तीशे, मनीष डोळ्यांनी, सुनील पवार, रोहन पाटील, अजय जाधव, कमलेश पगारे, शरद काळे, शुभम काळे, चेतन खैरनार, दिगंबर पगारे, अमोल पगारे, विकास नेटावटे, राहुल बोरीचा, सचिन तुपे, संदीप तायडे, महेंद्र ठाकरे, सनी सोनवणे, किरण साळवे, राजेश शिरसाट, राहुल जाधव, विजू तालखे, पंकज वाघ, विजू काळे, मोहन महाले, पंकज वाघ, संदीप वाघ, विकी त्रिभुवन यांच्यासह पीएल ग्रुप तसेच सातपूर परिसरातील दीपक नानाजी लोंढे यांचे केडर सभासद उपस्थित होते। यावेळी दानशूर दीपक नानाजी लोंढे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर येत्या 2 मार्च रोजी सातपूर शहरासह नाशिक जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार असल्याचा निर्धार दानशूर दीपक नानाजी लोंढे यांच्या उपस्थितीत करण्यात आला। धम्मचक्रगात गतिमान वेगाने येथील 24 आहे। तथागताचा धम्म आहे या जगाचं कारण आहे। विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुण्याईने आम्हास मिळाले धम्माचे किनारे। अनेक वर्ष सरले हे धम्म कार्य आता परत एकदा हाती घ्यावे। एकच ध्येय मनी बाळगून बाबासाहेबांचे स्वप्न साकार करूया रे। हा भारत बौद्धमय करूया रे, हा भारत बौद्धमय करूया। थांबतो। जय भीम। माझे नेतृत्वचे बंधू आणि आपले मार्गदर्शक नानाभाई लोंढे हे आपण सर्वांनी खूप मोठ्या ताकदीने आणि पहिल्यांदा आपल्या घरातला परिवार पांढरे कपडे घालून पहिला घरातला परिवार काढा तर बाजूचे सगळेच जमा होतील अशी खूप मोठ्या ताकदीने आपण कार्यक्रम पार पाडू। एवढं बोलतो। 2 शब्द। प्रकाशजी लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली खूप मोठा 2 मार्चला धम्म परिषद होणार आहे गोल्फ क्लब मैदानावरती। सगळ्यांना ही विनंती आहे, सगळ्यांनी पांढरे वस्त्र घालून सगळ्यांनी तिथं उपस्थित राहा। युद्ध नको, बुद्ध पाहिजे हा विचार खूप चांगला आहे। बुद्ध धर्माने सगळ्यांना शांतीचाच मार्ग शिकवलेला आहे। तो खूप सुंदर मार्ग आहे। आजच्या कठीण जीवनाप्रसंगी शांती कुठेच मिळत नाही, तो शांतीचा मार्ग स्वीकारावा सगळ्यांनी। आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। परिवार असेल, परिसरातील नागरिक असेल, आपले धम्म बांधव असेल किंवा मित्र परिवार असेल, आपण त्यांना या बौद्ध धम्म मेळाव्यास आवाहन करायचं आहे येण्यासाठी। एवढं बोलतो। नानाभाईच्या सर्व बोललं आहे 2 मार्चच्या कार्यक्रमासाठी 2 सर्व मार्च केलं आहे। तिथे धीरज शेठ आहे, साहेब सर्वांनी जो जे कार्यक्रम नियोजन करणार पाहिजे सांगितलं पण सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित आहे। सर्वांना वाईट कपडे घालून त्यांना घेऊन सर्वांनी 2 तारखेला या अशी नम्र विनंती। जय भीम, जय बुद्ध। बौद्ध असा कार्यक्रम होता आहे आपला। तसे भाऊ बोलले की बुद्ध नको युद्ध हवे, व साहेबांनी सांगितलेलं आहे की संगतीला वेळे आणि पंक्तीला वेळे असं नसून सर्वांनी सोबतून त्याचा कार्यक्रम 2 तारखेला यशस्वीरित्या पार पाडावा आणि प्रत्येकाने तिथे येऊन
मी खूप भारी, मी खूप शाहीर हे करण्यापेक्षा प्रत्येकाने जबाबदारी घेतली पाहिजे. मला करतो इथे जमलेले माझे सर्व सहकारी आदरणीय नानाजी लोंढे त्यांना सर्वप्रथम जय भीम करतो. येत्या 2 तारखेला जो धम्मपरिषद असा मोठा मेळावा होणार आहे, त्या मेळाव्यामध्ये मंगेश भाऊने अतिशय चांगलं असं मार्गदर्शन केलेलं आहे. त्या मार्गदर्शनाचं आम्ही पूर्ण पालन करून सहकुटुंब सहपरिवार व आमचं सख्खे सोयरे गणोगत घेऊन आम्ही मेळाव्यात उपस्थित राहू असं सर्वांना आवाहन करतो. जय भीम. आणि नागरिकांना विनंती की त्यांनी 2 मार्चला पंचवटी या ठिकाणी काळाराम सत्याग्रहाच्या उपस्थित राहा. जय भीम. आता म्हणून भाऊने पूर्ण माहिती दिली, त्याबद्दल मला काय बोलायला काही ठरवत नाही. ही आपली बौद्ध परिषद ही ऐतिहासिक ही पूर्ण यशस्वी करण्यासाठी आपल्या सर्वांचं बोलत वगैरे लागणार आहे. सर्व धर्म समभाव प्रकारचे लोक एकच नाव या बौद्ध परिषदमध्ये सर्व जाती धर्माचे लोक सामील होणार आहे हे आम्हाला माहीत आहे. तर सर्वांनी ही बौद्ध धर्म परिषद यशस्वी करावी, सर्वांना ही विनंती. जय भीम, जय श्रीराम. आणि आमचे मार्गदर्शक माननीय प्रकाश लोंढे साहेब, कोणत्याही पक्षाचा हा कार्यक्रम नसून सगळ्यांनी कोणत्याही जात धर्म न बाळगता बौद्ध हवा हा जो संदेश दिलेला आहे, खूप चांगल्या प्रकारे त्यांनी जे 2 तारखेच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे गोलक्लब इथे. सर्वांनी 5 वर्ष घालून आपण आपल्या फॅमिली सगळ्यात व आपल्या नातेवाईकांना घेऊन सगळ्यांना घेऊन ठीक 4 वाजता गोलक्लब इथे जमा होणे ही विनंती थांबतो. 2 मार्च रोजी जो बौद्ध मेळावा आहे त्या सर्व मेळाव्याला सर्वांनी पांढरे वस्त्र घालून उपस्थित राहावे अशी नम्र विनंती करतो. रोजी आपल्या लहान लेकरांसह माता भगिनी आणि आपल्या घरातील सगळ्या वडीलधाऱ्या छोट्या मोठ्या थोर माणसांना घेऊन आपण काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाच्या कार्यक्रमाला देखील सहभागी व्हावं. तसेच 2 मार्च रोजी आपण या जागतिक लेवलच्या धम्म परिषदेसाठी देखील या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवावा असं आपल्याला सगळ्यांना महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना, PL ग्रुप संघटना, त्याचबरोबर आमचे ज्या काही संघटना असतील, बुद्धविहाराच्या समित्या असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम कुठल्याही एका पक्षाचा नाही, हा सगळा धम्मप्रेमींचा कार्यक्रम आहे. हा नाशिक शहरातील नागरिकांचा कार्यक्रम आहे. आपण या सगळ्यांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आपल्याला आवाहन करतो. जय भीम, जय बुद्ध, जय शिवराय, जय संविधान. परिवारांच्या याला सर्वांनी हजर व्हावे. 2 मार्चला जो काही कार्यक्रम आहे तो मोठ्या उपस्थितीत राहावे ही माझी सर्वांनी आपल्या परिवारासकट सर्वांनी उपस्थित राहावे. PL ग्रुपच्या व महाराष्ट्र माथाडी कामगार संघटनाच्या वतीने सर्वांना विनंती करण्यात येत आहे की सहकुटुंब परिवारासकट सर्वांनी 2 मार्चच्या कोणत्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे हीच नम्र विनंती. जय भीम, जय बुद्ध, जय संविधान. मनाने आलं पाहिजे. खऱ्या अर्थानं हे करत असताना काही सूचना आहे. काही आपल्या महिला मंडळ आपण तिथं नियोजन केलेलं आहे. समजा 20,000 खुर्च्या लावलेल्या आहे. 20,000 खुर्च्या लावल्या असताना लेडीज पुढं बसतील, पुरुष पुढं बसतील. आज खऱ्या अर्थानं आपण प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलली. ह्या बैठकीतून ज्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत त्या आमचे सन्माननीय संदीप शिंदे असतील यांनी त्या लिहून घेतलेल्या आहे. त्याच्यावरती अंमलबजावणी होणार आहे. आपण 2 तारखेला होय मी येणार आहे, होय रामदासजी आठवले येणार आहे, होय किरण रिजाजू येणार आहेत, होय सन्माननीय म्हणते धम्मगुरू आपले सुगत येणार आहेत, तसं तुम्ही म्हणा होय मी परिवारासोबत येणार आहे आणि ह्या धम्म परिषद ही यशस्वी करून दाखवणार आहे. खऱ्या अर्थाने ही धम्म परिषद याच्यासाठीच आहे. ही धम्म परिषद आपण एकमेकांचं सिंहावलोकन करायचं आहे. मागच्या वर्षी आपण काय केलं, ह्या वर्षी आपण काय करणार आहे हे ताकदीने आपण तिथं आलो पाहिजे. तुमची हे दाखवली पाहिजे. हा काही स्पेसिफिक एखाद्या समाजाचा कार्यक्रम नाही, हा सर्वधर्मीय कार्यक्रम आहे. सर्वांनी ताकदीने यावं. आलेल्या सर्वांचे मी इथं आभार मानतो. आणि सन्माननीय इथं दीपक उबाळे असेल, ही जी बैठक खरं ह्या बैठकीचं नियोजन ज्यांनी केलं ते दीपक उबाळे, संतोष पवार यांचं टाळ्यांच्या गटात पहिले स्वागत करा. आणि जे नियोजन केलं या सर्वांनी नियोजन केलं, खूप सुंदर नियोजन केलं. त्याबाबत मी त्यांचे आभार मानतो. आणि आलेल्या प्रत्येकाचे पुन्हा एकदा आभार मानतो. होय मी पण येणार आहे, तुम्ही पण या हे वाक्य करतो. आणि तुम्ही सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित राहायचं. जे जे साधन भेटेल ते, नाही भेटेल बस केलेलं आहे, बसनी या, तुमच्या स्वतःच्या गाडीने या, तिथे येऊन कार्यक्रम पूर्ण बघायचा आहे. आणि त्याशिवाय स्टार न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक.